साऊथकडे बाहुबली द बिगिनिंग आहे, कन्नड इंडस्ट्रीकडे KGF चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 आहेत, तेलुगूकडे पुष्पा 2 द रूल आहे, बॉलिवूडकडे तानाजी आहे. पण एक प्रश्न आहे, मराठी सिनेमाकडे असा कोणता चित्रपट आहे ज्याने संपूर्ण भारताला थांबून म्हणायला भाग पाडलं, हे काहीतरी वेगळंच आहे. कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर आहे, राजा शिवाजी. हा फक्त एक सिनेमा नाही, हा एक टेस्ट आहे. मराठी इंडस्ट्री खरंच साऊथ आणि बॉलिवूडला टक्कर देऊ शकते का? आपल्या कथा, आपली माती, आपला इतिहास हे सगळं जगासमोर मोठ्या पडद्यावर उभं राहू शकतो का? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर ही फिल्म यशस्वी झाली तर मराठी सिनेमाचा गेम कायमचा बदलू शकतो का? आपण नेहमी म्हणतो की साऊथ इंडस्ट्री कमाल आहे आणि ते खरंही आहे. त्यांनी आपल्या संस्कृतीवर आधारित कथा सांगितल्या, मोठ्या बजेटमध्ये सांगितल्या आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. पण जरा विचार करा, त्यांच्याकडे जशा कथा आहेत त्याहूनही मोठ्या कथा आपल्या महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, इतिहासाचा खजिना आपल्या हातात आहे. आणि फक्त इतिहासच नाही, मराठी सिनेमाने आधीच जगाला दाखवून दिलं आहे की कंटेंटच्या बाबतीत आपण कुणापेक्षाही कमी नाही. श्वास, 72 मैल एक प्रवास, नटसम्राट, दशावतार, सैराट या चित्रपटांनी सिद्ध केलं आहे की कथा आपल्या रक्तात आहे. कमतरता होती ती फक्त एका गोष्टीची, मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवणाऱ्या बजेटची. बऱ्याच वर्षापासून मराठी सिनेमाचं सर्वात मोठं बंधन काय होतं? बजेट. कथा दमदार, कलाकार उत्कृष्ट, संगीत अप्रतिम, पण बजेट 2 कोटी, 3 कोटी, कधी 5 कोटी. इतक्या मर्यादित साधनांमध्ये निर्माते चमत्कार करत होते. पण जेव्हा प्रेक्षकांनी बाहुबली 2 द कन्क्लुजन किंवा RRR सारख्या भव्य चित्रपट पाहिलं, तेव्हा त्यांची अपेक्षा बदलली. त्यांना फक्त चांगली कथा नको होती, त्यांना मोठा अनुभव हवा होता आणि तेच मराठी सिनेमा मागे पडत होता. आणि मग आला राजा शिवाजी. 75 ते 100 कोटीच्या आसपासचा बजेट, मराठी सिनेमासाठी अभूतपूर्व प्रमाण, भव्य स्टेज, उच्च दर्जाचा सिनेमॅटोग्राफी, अजय अतुल यांचे संगीत आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांची कथा. ही फिल्म फक्त बनवली नाही, ती मराठी सिनेमावर ठेवलेला विश्वास आहे. रितेश देशमुख यांना आपण अनेक कॉमेडी भूमिकामध्ये पाहिलं, आणि यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे बदललं. फक्त अभिनेता म्हणून नाही, दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं एक मराठी कलाकार म्हणून. लोकांनी प्रश्न विचारले, रितेश शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चालेल का? आज त्याचं उत्तर बॉक्स ऑफिस देत आहे. अजय अतुल यांनी आधी सैराटमधून जे केलं ते इतिहास आहे. त्या गाण्याने फक्त कान जिंकले नाही तर हृदयात घळ केलं. आणि आज राजा शिवाजीमध्ये पुन्हा एकदा तेच घडलं आहे. जेव्हा संगीत भावनेशी जोडलं जातं तेव्हा चित्रपट अनुभवला जातो. जरा कल्पना करा, जर उद्या सैराट 2ची घोषणा झाली तर लोक वेडे होतील. कारण सैराट हा फक्त एक चित्रपट नव्हता, तो एक सांस्कृतिक लाट होती. महिनोन्महिने त्यांची गाणी सर्वत्र वाजत होती. लोक पात्रांशी जोडले गेले, कथा त्यांच्या आयुष्याची भाग बनली. हेच मोठ्या सिनेमाचं लक्षण असतं. मी चित्रपट कमीत कमी 30 ते 32 वेळा बघितलेला आहे, त्यामुळं. आणि राजा शिवाजी तसाच प्रभाव निर्माण करू शकतो. लोक म्हणतात साऊथकडे महान कथा आहेत. हो आहेत, पण आपल्याकडे कमी आहेत का? अजिबात नाही. आपल्या लोककथा, आपला इतिहास, आपली संस्कृती, आपल्या भावना, आपली माणसं जगाला भावेल असा कंटेंट महाराष्ट्रात अक्षरशः भरलेला आहे. उदाहरणार्थ पहा, दशावतार सारखी फिल्म इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचण्याची क्षमता ठेवते. ऑस्कर लेवल डिस्कशनमध्ये नाव येणं ही साधी गोष्ट नाही, कारण ग्लोबल ऑडियन्सला रूटेड स्टोरी आवडतात आणि रूटेड स्टोरीज त्या महाराष्ट्रात भरपूर आहेत. फील गुड सिनेमाबद्दल बोलायचं झालं, आज लोकांना फक्त ॲक्शन नाही पाहिजेत, त्यांना इमोशन पाहिजेत, कनेक्शन्स पाहिजेत. जसं मंजुबन बॉईजने लोकांना कनेक्ट केलं, जसं मेयाजगान लोकांच्या मनात उतरला, तसंच वाईब देणाऱ्या सिनेमा मराठीतही येऊ लागलेत. एप्रिल मे 99 सारख्या फील गुड स्टोरी लोकांना इमोशनली अटॅच करतात आणि हाच फ्युचर आहे. पण खरी मजा आता हॉरर कॉमेडीमध्ये येणार आहे, कारण साऊथ इंडस्ट्रीने मास हॉरर कॉमेडी मिक्स करून ऑडियन्सला थिएटरमध्ये वेळ लावलं. आणि हॉनेस्टली मराठीत हा जेनरा एक्सप्लोर होऊ शकतो. एस्पेशली अपकमिंग तुंबडाची मंजुळा. मला पर्सनल लेवलवर वाटतं ही फिल्म सरप्राईज पॅकेज ठरू शकते, कारण महाराष्ट्रात लोककथा, ग्रामीण हॉरर, फोकलोअर हा कंटेंट लिटरली सोन्याची खाण आहे. आपल्याकडे ॲटमॉस्फिअर आहे, स्टोरीज आहे, कॅरेक्टर आहेत, बस एक्झिक्युशन आणि कॉन्फिडन्स लागतो.
आणि फक्त थिएटर्स फिल्म नाही, OTTवरही मराठी कंटेंट क्वालिटी खूप स्ट्रॉंग होत चाललं आहे. वेबसिरीज क्वालिटी इम्प्रूव्ह होत आहे, रायटिंग मॅच्युअर होतं आहे, एक्सपेरिमेंटेशन वाढतं आहे. सालबड्डीसारखे कंटेंट दाखवतात की मराठी क्रिएटर आता रिस्क घ्यायला तयार आहेत आणि ऑडियन्ससुद्धा सपोर्ट करत आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट माहीत आहे काय? पहिल्यांदाच मराठी ऑडियन्सने स्वतःच्या इंडस्ट्रीकडून मोठं एक्सपेक्ट करायला लागली. पूर्वी लोक म्हणायचे मराठी आहे स्मॉल स्केल असेल, पण आता लोक म्हणतात ट्रेलर पाहिलंच का, थिएटर एक्सपिरियन्स भारी असणार. ही मेंटॅलिटी चेंज होणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि हॉनेस्टली जर अशीच कन्सिस्टन्सी राहिली, स्टोरी रायटिंग, बिग विजन, ऑडियन्स सपोर्ट, तर पुढच्या 5 ते 10 वर्षात इंडस्ट्रीला इग्नोर करणं इम्पॉसिबल होईल. कारण कंटेंटच्या बाबतीत मराठी सिनेमा आधीपासूनच स्ट्रॉंग होता, आता फक्त त्याला पंख मिळाले आहेत. जर आपण प्रेक्षक म्हणून थिएटरमध्ये जाऊन अशा चित्रपटांना साथ दिली तर निर्माते मोठे बजेट लावतील, मोठ्या कथा पडद्यावर येतील, नवे कलाकार पुढे येतील आणि मराठी सिनेमा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही, तो संपूर्ण भारतात आणि जगभर पोहोचेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मराठी सिनेमा यापूर्वी अनेक मास्टरपीस दिले आहेत, तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी सिनेमाचे 10 अशा चित्रपटांबद्दल ज्यांनी सिद्ध केलं आहे की कंटेंटच्या बाबतीत महाराष्ट्र आजही देशात सर्वात ताकदवान आहे.